ऐकत नाही. ठेवा मन. तुझ्याच नेली डोक्याला केटके. मागे व्हायचं. आधी मागे व्हायचं. हो. काय लिहिलंय? पैसे भरायला म्हणून पाठी लावलेली नाही. सॉरी सॉरी. काय काम काढलं? ते माझ्या घराचं जरा बाथरूम फुललंय. प्यायला पाणी पण येत नाहीये. माहित आहे आता. चला तुम्ही बघून घ्या जरा. असं मूर्खासारखं काय बोलणार असेल चालू लागा. खपून घेतलं जाणार नाही. काय ते तुम्हीच चालू केलंय. काय काम पडलं ते सांगा. मला लग्न करायचंय. गुडघ्यासाठी कशाला करताय लग्न? अर्धी लाकडं गेली आता तुमची प्रश्न. असं नाही हो. 2 मुलांचा बाप आहे मी. मग आता ह्या वयात तुमची अवकाश सुचते लग्न करण्याची. हो तुम्ही नीट ऐकू का. मला माझ्या धाकट्या मुलाचं लग्न करायचंय. मग काय हवं त्यासाठी? तुमचा हॉल हवा होता. असं हवा म्हणून आमचं उद्धडांचं वगैरे कार्यालय मिळत नसतं. आमचे काही नियम आहेत, अटी आहेत. तर त्या मान्य असतील तर असलेलं उद्धडांचं मंगल कार्यालय. यात कसल्या अटी आता? अटी म्हणजे अटी. मान्य असेल तर थांबा, नाहीतर सडक चालू लागा. बरं बरं सांगा तुमच्या अटी. मला सांगते, परवा एकाने अशी अट मोडली. सडक रस्त्यावर लग्न लावलंय त्यांचं. काय हो अशी काय अट होती? पहिली अट म्हणजे आमच्या इथे मंगलाष्टका गाणारा अत्यंत सुरातच गाणारा पाहिजे. त्यासाठी आम्ही सारेगममधून डेलिव्हरेट झालेले कलाकार आणतो. एक कॉलेज सोडला, दुसरं काय काम असतं त्यांना? ते पण आहे. तरी पण परवाच्या एका लग्नात एक खेरडी कुठलीच पहिली मंगलाष्टका गायला. गंगा सिंधू सरस्वती नर्मदा. नाही हो ऐकायला काय. पण हौस असते थोडा मोठ्यांची. औषध घरी करायचं. इथे लोकांना त्रास द्यायचा नाही. बरं बरं चांगलं कोणतरी बघू आम्ही. पुढची अट, लग्नामध्ये वरात करणार आहात. बऱ्याच तर असणारच ना. अहो तुम्हाला सांगतो आमच्याकडे लग्नामध्ये नाचण्या गाण्याचं घोर कौतुक. माझे काका जर गाणं लागलं की हे नाचतात. काकींचा तर विचार नका. थोडा पण पिपाणीचा आवाज आला कुठून त्यांच्यात नागिन येते काय माहिती. नाव काय आपलं? धांदरपळे. हजरटपळे. धांदरपळे नाही हो धांदरपळे. जे काय तुमचं नाव असेल ते नीट लक्ष देऊन ऐका. आमच्या इथे वरात असले अश्लील हावभाव करून नाचलेलं चालणार नाही. मग पहिली अट, उगाच ते पतंग ओढणे, नाक घालवणे असे करायचे नाही. आमच्या इथे अत्यंत शिस्तीत नाचायचं. शिस्त म्हणजे शिस्त. हे नाही जमणार मला. नाही सांगते बघा कसं नाचायचं ते. आमच्या इथे कसं नाचायचं? म्युझिक लागलेलं लागतं. उगाच असं विचित्र हावभाव करून आपल्याला चालणार नाही. ते जमणार. अट आहे, उद्धडांची अट आहे. बरं ठीक आहे ठीक आहे. चालू करा. बरं बरं. पुढे लग्नामध्ये विधीच्या वेळेला मुलीच्या मामाचा मुलीचा मामा असं मी फार फार तर 2दा ओळखू. अगदी फार फार तर 3ऱ्यांदा ओळखू. 3ऱ्या हाकेला जर तो मामा आला नाही कडक काढण्याचं बाहेर काढू. कडक का मान असतो त्यांचा. मान गेला तेल लावत. बघा आपण घरी करायचा. उगाच लोकांना मुहूर्तावर लग्न लागणं महत्वाचे असते. बरं बरं. पुढे लग्नामध्ये व्हिडिओ शूटिंग करण्याचं. हो ते तर आहे. आत्ताच जास्त त्यांना ऍडव्हान्स घेऊन आलोय. नीट सांगते ते नीट ऐका. लग्नामध्ये तर कॅमेरा पाहिजे. हे असा कॅमेरा घेऊन 4 लोकांमध्ये फिरत असतो. विनाकारण कामधंदा त्याला. आणि त्याच्यानंतर त्या कॅमेऱ्याच्या वर हॅलोजन असतं प्रखर प्रकाशाचा. बरोबर. त्या कॅमेरावाल्यानी आमच्या भटजीजवळ येता कामा नाही. का बरं? भटजी आमचा उघडा असतो, त्याला चटके नसतात. आपण त्याला कपडे घालू. आम्ही देतो त्याचा खर्च. नाही अट म्हणजे अट. पुढे बरं ठीक आहे बघू ते पण करू. पुढे लग्नामध्ये ते वधूवर त्यांना कोल्ड्रिंकची बाटली दिली जाते. बरोबर ना. त्याच्यामध्ये 2 नळ्या टाकून दिल्या जातात. हो. एकाच बाटलीत ते गेले वधूवर सुर करून घुसत असतात. किती मस्त वाटतं ते. अत्यंत घरी दिसतं ते दृश्य. चालणार नाही. त्या वधूवरांना 2 वेगवेगळ्या बाटल्या द्या. ढोसा बनवा काय ढोसाची ते कोल्ड्रिंक. ठीक आहे देऊ आम्ही. आहेत आमच्याकडे पैसे तेवढे. अट आहे ती उद्धडांची. मान्य असेल तर थांबा. आहे मान्य आहे. पुढे लग्नामध्ये आपण ते वधूवर विनाकारण बसलेले असतात रिकामटेकडे पाहिले असेल. हो. काय विनाकारण कामधंदा असे आपले बसलेले असतात रिकामटेकडे वधूवर. तुम्हाला सांगते डोक्याला ताप म्हणतात. ताप बसल्या बसल्या आमच्या खुर्चीचे आसनाचे धागे काढतात.
मग आमच्या खुर्च्या उसळतात आणि मग त्या खुर्च्यामध्ये आम्हाला तंबाखूची पाकिटे पुटक्याच्या पुड्या असं काही काही सापडतं. तुम्हाला सांगितलं ते वधूवर म्हणजे ना निव्वळ ठिकाण तिकडे हो. लोक तुमच्या खुर्च्या नको खाली बसू आम्ही दोघांना. ते काही नाही, अट आहे ती आमची. मान्य असेल तर थांबा. ठीक आहे. पुढची अट, नीट लक्ष देऊ नाही का? भोजनाची व्यवस्था. हो, भोजनाच्या व्यवस्था आपण कसं करूया? तिकडे पंजाबी कॉर्नर मध्ये चायनीज लावूया, इकडे साऊथ इंडियन बघूया. बाहेर जाताना एखाद्या डेझर्टचा विचार करता येईल. मिळणार नाही. का? मिळणार नाही. मग अट आहे आमची. आता काय उपाशी पाठवू लोकांना? ऐकून घ्या काय सांगते ते. आमच्या कार्यालयामध्ये तुम्हाला बुफे मिळणार नाही. पंगतच असेल. रात्री बुफेमध्ये हातात ताटल्या घेऊन असता बरं दिसतं का चार चौघात आणि नक्की तिथं धड बसायला जागा नाही. नक्की तेवढं पाण्यात वाढून देतात आणि ते कुकरचे अन्न वाढून घेतात. नको तेवढं अन्न टाकून देतात. त्या टाकलेल्या अन्नामध्ये आधी मुंबई जेवण निघेल हे चालणार नाही. उद्धटांकडे खपून घेतलं जाणार. मग तुम्ही काय देणार जेवायला? आमची थाळी कशी असते सांगा. आमच्या इथे थाळीमध्ये मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, पापड, भाजलेलाच मिळेल. तळलेला मिळणार नाही. अपेक्षा करू नये. पुढे आळवाचा फतफद, बटाट्याची पिवळी भाजी, जिलबीच्या 2 कड्या, मठ्ठा, पुऱ्या, भात एवढंच मिळेल. काय बोरिंग जेवण आहे यार हे. बोर नाही, चांगलं आहे. तेच चांगलं असतं. अजूनही मराठी माणसाला मराठी जेवणच आवडतं. आणि कसं त्याला चांगलं वाटतं. मिळणार नाही. पंगत म्हणजे पंगत आणि हेच मानात काढलं जाईल. आणि अजून एक पुढे पंक्तीमध्ये आमच्या बायका बराच पंक्तीमध्ये आमच्या बायका वाढायला येतील. ठीक आहे. त्या बायकांकडे बघून जिलबी आणा, मठ्ठा आणा, पुऱ्या आणा. त्या कारणाला करायचं नाही. जे काय पानात पडतील ते गपचूप फिरायचं. जर पानात कोणी टाकलं तरच कार्यालयाच्या बाहेर काढेल आणि याचा वेगळा दंड असेल. मान्य आहे का बोला? किती अटी तो तुमच्या? अटी म्हणजे अटी. उद्धट पंगत कार्यालयाची अटी. बरं आता माझ्या अटी संपलेल्या आहेत. बाकी पुढचं काय बोलायचं ते बोला. झाल्या संपल्या एकदाच्या अटी. काम करा, तुम्हीच तुमच्या लग्नाचं बघा इकडे. मला नको तुमचं उद्धट कार्यालय. अहो बनपुळे वनकुळे नाही हो, दांडरकुळे. शेकोळी पुढे असतील ते. आमच्या कार्यालयात या सगळ्या अटी आहेत. हे अटी जर मान्य असेल तरच कार्यालय मिळेल, नाही तर चालू लागायचं. नाही करायचं मला लग्न. चालू लागा. चालू लागा. तुम्ही बघा तुमच्या लग्नाचं. मला चालू नको लागा. तुमचं लग्न. चालू लागा. चालू लागा. गेले हट्ट मानलं पुढे. हॅलो हॅलो गोखले वहिनी, दादा तयारीला. हो हो, आता उपलब्ध आहे हो उद्धट मंगल कार्यालय. आपल्या अमोलचं लग्न तिकडेच करू. हो हो, अगदी दणक्यात.